रारंगढांग. लेखक प्रभाकर पेंढारकर. प्रकरण 1. खाली दूरवर धोंकरार करत वाहणारी सतलज आणि पहाडावर नागमोडी रस्ता, वळणावर कुठंतरी रस्त्यावर पडत असलेली धबधब्याची धार, त्या खालून जाताना सगळं पाणी आत यायचं. जीभ भिजून चिंब व्हायची. मागच्या बाजूला ठेवलेल्या सामानावर भिजलेल्या छतातून पाणी कितीतरी वेळ टिपकत राहायचे. रस्ता अरुंद होता. खाचखळग्यामुळं हादरे सतत बसत आणि प्रत्येक वळणावर गाडीतल्या सामानाची, माणसांची स्थिती खुळखुळ्यातल्या खड्यांसारखी होई. शिमला ते रामपूरपर्यंतचा प्रवास ठीक झाला, पण पुढं ताशी 15 मैलांचाही वेग राहिला नाही. टास्क फोर्स हेडक्वार्टर्सला पोहोचे तो 1 वाजून जाणार आणि 9th फील्ड कंपनीपर्यंत तर रात्रच होईल. एका वळणावर ज्ञानचंदनं जीप बाजूस घेतली आणि थांबवली. साहब, अभी आता हूँ. क्या हो गया? हमारे सूबेदार मेजर साहब की जगह है ये. सलाम करके आता हूँ. आजूबाजूला कुठं बॅरेक नव्हती, तंबू नव्हता, मनुष्यवस्तीची कोणतीही निशाणी नव्हती. ज्ञानचंदनं 2-4 फुलं खुडून घेतली आणि रस्ता ओलांडून तो खाली उतरू लागला. विश्वनाथ गाडीतून उतरला. रस्त्याच्या कडेला उभा राहून पाहू लागला. पहाडामधून वाहणाऱ्या सतलजचं पाणी सूर्य माथ्यावर आल्यामुळं चकाकत होतं. ज्ञानचंद उतरत होता. तो उतार धोक्याचा होता. जरा पाय घसरला आणि तोल गेला तर सतलजच्या रुपेरी प्रवाहातच कोसळायचा. उतरावर पायऱ्या खोदल्या होत्या. सरावानं ज्ञानचंद त्या भरभर उतरून खाली गेला. खाली थोड्याशा अंतरावर एका मोकळ्या जागी लहानसा दगडी चबुतरा बांधलेला होता. त्या चबुतऱ्यावर त्यानं फुलं ठेवली. क्षणभर तो स्तब्ध उभा राहिला. मग त्यानं सलाम केला आणि तो मागं वळला. पाहतो तो विश्वनाथ खाली आलेला होता. विश्वनाथनं जवळून चबुतरा पाहिला. त्यावर चुन्यानं सफेद अक्षरं लिहिलेली होती, सूबेदार मेजर प्रताप सिंह. यह है आपके सूबेदार मेजर साहब. हाँ जी. यहाँ क्या कर रहे थे? चलिए साहब, रास्ते में बताता हूँ. लंबी कहानी है. सूबेदार प्रताप सिंह मोठा राजा माणूस. हाताखालच्या लोकांवर जसा त्याचा वचक तशीच मायाही. 6 फूट उंच, ताठ, मोठा करारी आणि दिलदार माणूस. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांची ही शान असायची. कंपनी रेजिंग डे करता महिनाभर आधीपासून तयारीला सुरुवात व्हायची. गाणी, कवायत, कसरत, लोकनृत्य सगळ्यांचाच मोठा दणका उडून जायचा. ब्रिगेड कमांडर यायचे होते, त्यामुळं तर मुठीत बसून तयारी चालली होती. महिन्याभरात थोडीही विश्रांती नाही. प्रताप सिंगांनी हाताखालच्या लोकांचं तेल काढलं. रेजिंग डेला मोठा समारंभ झाला. प्रत्येक कार्यक्रम रंगला. ब्रिगेडियर खन्ना खुश झाले. बोलावून त्यांनी एकेकाची पाठ थोपटली. रात्री बडाखाना झाला. रमई होती. इतक्या दिवसांचा ताण संपलेला. कोणी जरा जादा घेतली, जेवले आणि मग बहुतेक सर्वजण बिछाण्यात पसरले. रात्री बाहेरून आलेली मंडळी परतल्यावर कॅप्टन साहेबांनी सुभेदारांना बोलावलं. दुसऱ्या दिवशी पहाटे ट्रक दिल्लीला जायचा होता. त्यात सामान भरण्यासाठी फटीक पार्टी बोलवायला कॅप्टन साहेबांनी सांगितलं. सुभेदार साहेब म्हणाले, अब तो सब जवान सो गए, तो उनको जगाइए. यह तो नहीं होगा साहब. चाहे तो कल सुबह सामान भर दूंगा. क्यों? 1 महीने से काम कर रहे हैं. अब सोने दो उनको. मैं तो किसी को नहीं उठाऊंगा अब. सूबेदार साहब, मैं ज़्यादा बोलना नहीं चाहता हूँ. उठाइए उनको. सामान जाना चाहिए. झालं. एकदा नाही म्हटल्यावर सुभेदार साहेब कुणाचं थोडंच ऐकणार. गरम मिजाजचा माणूस. शांत आहे तोवर ठीक. एकदा भडकला की संपलंच. कॅप्टनही गरम रक्ताचा, तरुण माणूस. छोटीशी बात पण त्याने एकदम सांगितलं. यह काम नहीं होगा तो मैं आपको चार्जशीट कर दूंगा. आपकी खुशी. मैंने कह दिया सो कह दिया. दुसऱ्या दिवशी सुभेदार साहेबांना चार्जशीट केलं गेलं नाही. पण एवढ्या मोठ्या गोष्टीनं सुभेदार साहेबांच्या नावापुढं धब्बा लागला तो कायमचाच. 8 वर्षापूर्वीची ही गोष्ट. सुभेदार साहेबांच्या बरोबरचे लोक पुढे गेले. काही मागून येऊन वर गेले. पण सुभेदार साहेबांना काही पुढचं प्रमोशन मिळालं नाही.
सुभेदार साहेब रिटायर व्हायची वेळ आली तसं आपल्या कर्नल साहेबांनी HQला कळवलं की आता तरी त्यांना प्रमोशन द्या. यांचं रेकॉर्ड तो एक प्रसंग सोडला तर चांगला आहे, पुढं चांगलं राहील याची हमी मी देतो. हा पत्रव्यवहार 4 महिने चालू होता. सुभेदार साहेबांची फार इच्छा होती की भले एका दिवसाकरता का होईना पण निवृत्त होण्यापूर्वी आपण सुभेदार मेजर व्हावं, पण ते शक्य होईल असं काही दिसेना. शेवटी वाट पाहून सुभेदार साहेब निवृत्त होण्यापूर्वी रजेवर गेले. जाताना सांगून गेले, HQकडून खबर आली तर मला तार करा. त्यांची रजा संपत आली पण HQकडून काही पत्र नाही. शेवटी कामावर हजर होण्यासाठी सुभेदार साहेब मुखेरियाहून निघाले. ज्या दिवशी सकाळी सुभेदार साहेबांनी मुखेरिया सोडलं त्याच संध्याकाळी घरी तार आली, प्रमोशन मिळालं आहे, चार्ज घ्यायला लवकर या. घरी आनंदी आनंद. घरवाल्यांनी मोठी पूजा घातली. सगळे नातेवाईक घरी जमले. सुभेदार साहेबांची इतक्या वर्षाची इच्छा पूर्ण होणार होती. सुभेदार साहेबांना हे काही माहीतच नव्हतं. ते ड्युटीवर रुजू होण्यासाठी चाललेले. पुढच्याच सीटवर ड्रायव्हर शेजारी ते बसले होते. आपण थांबलो होतो ना, तिथं ट्रक आला आणि एकाएकी स्टेअरिंग रॉड तुटला. रोड इंजिनसारखं ड्रायव्हरच्या हातातलं चाक गरगर फिरू लागलं. तो गडबडला. गाडीवरचा त्याचा ताबाच सुटला. सुभेदार साहेबांनी त्याला धक्का दिला आणि बाहेर ढकलला. ड्रायव्हर वाचला पण ट्रक 600 फूट खाली सतलजमध्ये कोसळला. 2 दिवसानंतर सुभेदार साहेबांचं शेव हाती लागलं. शेवटी ख्वाईस अधुरीच राहिली. 4 जण घेताच सुभेदार साहेब गेले, पण आम्ही सगळेच त्यांना सुभेदार मेजर म्हणतो. त्यांच्या चबुतऱ्यावर देखील लिहिलेलं आहे, सुभेदार मेजर प्रताप सिंग. ज्ञानचंद बोलायचा थांबला. विश्वनाथनंही काही विचारलं नाही. काही मिनटं तशीच गेली आणि मग ज्ञानचंदनं एकदम विचारलं, साहब एक बात बताइए, जब आदमी मर जाता है तो उसको क्या रहता है? प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. विश्वनाथ काही बोलला नाही. तसं ज्ञानचंदचं पुढं सांगू लागला, त्या माणसांची राहते फक्त यादगारी. एक असा चौथरा, त्यावर सफेद अक्षर, साहेब एका मैलांचं फरलांग आत, पण इथं एका मैलात असे किती चौथरे उभे राहतील त्याचा हिशेब नाही. चढ आला. जीपच्या इंजिनचा आवाज वाढला. ज्ञानचंदनं गिअर बदललं आणि तो सांगू लागला, साहब हम तो बुजदिल नहीं, जंग हमने भी देखा है. पण साहेब, लढाईत समोरच्या सैनिकाच्या हातात बंदूक तशीच आपल्याही हातात. तो तरी मारेल किंवा आपण मारू, पण इथं रोजच लढाई. कोणत्या तरी दगडावर तुमचं नाव लिहिलेलं, कुठून तरी येऊन तो तुमच्या डोक्यावर कोसळेल. बसल्या जागी खेळ खलास. कोणत्याही वळणावर ब्रेक फेल होतील, रॉड तुटेल, ॲक्सेल मोडेल, काहीही होऊ शकेल. एखाद्या वळणावर मृत्यू तुमची वाट पाहत उभा असेल. पटकन गाडीत चढेल, तुमच्या शेजारी येऊन बसेल. काही वेळ प्रवास चालू राहील आणि मग तो म्हणेल, चलो दोस्त टाइम खत्म हो गया. आणि मग राहतं काय? एक चबुतरा यहाँ और गांव में अपने बाल बच्चे, बीबी और शायद बूढ़े माँ बाप. ज्ञानचंद एकाएकी बोलायचा थांबला. एका पाठोपाठ एक वळणं होती. गाडी सेकंडमध्ये घालून त्यानं गती कमी केली. वळणावर गाडी रस्त्याच्या अगदी कडेला यायची. खाली फेसाळत वाहणारी सतलज काही क्षण दिसायची आणि फिरून झाडाआड नाहीशी व्हायची. मगा ज्ञानचंदनं वर्णन केल्यासारखं तिचं रूप उग्र आणि भयावह दिसत नव्हतं. पलीकडं दिसणारा पहाड देखील प्रसंगी इतका कठोर, निर्दय होऊ शकेल असं वाटत नव्हतं. पण ज्ञानचंदनं सांगितली ती वस्तुस्थिती असावी. ह्या सगळ्या रम्य सुंदर निसर्गाचं क्वचितच दिसणारं असं भयानक संहारक दुसरंही एक रूप असावं. इथं येणाऱ्या प्रत्येकाला एक ना एक दिवस त्याच्यासमोर जाण्यावाचून गत्यंतर राहत नसावं. पुढे कितीतरी मैल कोणीच बोललं नाही. विश्वनाथ त्याच्या विचारात, ज्ञानचंद गाडी चालवण्यात, दोघेही आपापल्या तंद्रीत प्रवास करीत राहिले.